नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. एकापाठी एक WT जरी उत्तर भारतामध्ये येत असले तरी ते भारतात पोहोचेपर्यंत कमजोर होत आहेत आणि अतिउत्तरेलाच त्याचा प्रभाव पडतोय. मध्य भारतावर किंवा उत्तर भारतातही अ, दक्षिण भागामध्ये त्याचा फारसा प्रभाव पडत नाही आहे. शिवाय दक्षिण भारतातील पावसाळी वातावरण देखील कमजोर झालेलं आहे. या परिस्थितीमध्ये अँटी सर्क्युलेशन म्हणजेच उच्च दाबाच्या चक्राकार स्थितींचा प्रभाव महाराष्ट्रात आणि भारतात वाढण्याची शक्यता आहे. आपण बघतो की सध्या महाराष्ट्रामध्ये निरभ्र अशा प्रकारचं आकाश आहे. काल थोडी ढगाळ परिस्थिती हलक्या स्वरूपात तयार झाली होती. काही व्हिडिओ असे मी बघतो की खूप ढगाळ परिस्थिती निर्माण होणार आहे, खूप वादळी परिस्थिती निर्माण होणार आहे, अशा प्रकारच्या काही बातम्या मी ऐकतो आहे. तर यामध्ये फारसं तथ्य नाही. मात्र कोरडी हवा वाढण्याची शक्यता मात्र नक्की आहे. JFSच्या या मॉडेलने आज फारसं पावसाळी वातावरण कुठेही दाखवलेलं नाही. 8 तारखेलाही विशेष वातावरण भारतात नाही आहे. 9 तारखेला हलका प्रभाव अतिउत्तरेला सुरू होईल, जम्मू काश्मीर, लेह लडाख, उत्तराखंडमध्ये. याच भागात 10 तारखेलाही WTचा प्रभाव राहणार आहे. याच भागामध्ये 11 तारखेलाही प्रभाव राहील. 12 तारखेलाही अतिउत्तरेलाच प्रभाव राहणार आहे. पूर्व भारतात थोडा अरुणाचल प्रदेश वगैरे या भागात देखील थोडा WTचा प्रभाव सरकणार आहे. आणि याच दरम्यान थोडं श्रीलंका किंवा तमिळनाडूच्या दक्षिण भागामध्ये थोडं वातावरण तयार होऊ शकतं 12 तारखेला. परंतु एकूण जर आपण निरीक्षण केलं अगदी 16 तारखेपर्यंत, तरी देखील फार प्रभावी अशा प्रकारचे WT नाही आहेत, अतिउत्तरेला आहेत. त्यामुळे भारतीय इतर राज्यातील हवामानावर त्याचा फार परिणाम होणार नाही. एक WT गेला की दुसरा WT थोड्या 2-3 दिवसाच्या फरकाने येतोय. परंतु दरवर्षी येत असलेल्या प्रभावी WTंसारखे हे WT नाही आहेत. महाराष्ट्रामध्ये अँटी सर्क्युलेशन, उच्च दाबाची चक्राकार स्थिती निर्माण होणार आहे आणि थोडं कोरडे हवे वाढणार आहेत. या पार्श्वभूमीवर वादळी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल अशा प्रकारचे काही अंदाज जे दिले जातात ते थोडे चुकीचे आहेत. महाराष्ट्रामध्ये थोडे वारे वाढण्याची शक्यता नक्की आहे, परंतु हा जो कालावधी आहे 7-8 हा केवळ उच्चदाब आहे. तसा 13 तारखेपासून हा प्रभाव कमी होईल. 7 तारखेला भारतात पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही आहे. 850 हेक्टोपास्कल विंड रेनफॉल मॉडेलनुसार 9 तारखेला थोडं वातावरण तयार होऊ शकतं. 10-11 तारखेलाही WT हलक्या स्वरूपात अतिउत्तरेला आहे. 12-13 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे. 14-15 तारखेला मात्र 14-15 तारखेला पुन्हा पावसाची उघडीप आहे. 16 तारखेला नवीन WTंचा प्रभाव उत्तर भारतात सुरू होऊ शकतो. सध्या महाराष्ट्रामध्ये किंवा मध्य भारतावर पावसाळी वातावरण नाही. 9 तारखेला अतिउत्तरेकडील राज्यांमध्ये थोडा प्रभाव निर्माण होऊ शकतो ECMWF मॉडेलनुसार. तो प्रभाव 10 तारखेलाही असेल. 11 तारखेला देखील तो प्रभाव असणार आहे. 13-14 किंवा 15 तारखेला देखील फारसं वातावरण असणार आहे. 16 पासून पुन्हा एकदा नवीन सक्रियता येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये खास करून भारतामध्ये वातावरण बदलण्याची संकेत हे 18 तारखेनंतर आहेत. अगदी राजस्थानचा उत्तरेकडील भाग, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, लेह लडाख, जम्मू काश्मीर, उत्तराखंड या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी आणि काही ठिकाणी पाऊस, तोही गारपिटीचा पाऊस होण्याची शक्यता राहील. त्याचा मुख्य 19 तारखेला प्रभाव दिसणार आहे.
1016 हेक्टोपास्कल 1014 हेक्टोपास्कलपर्यंत हवेचा दाब वाढत असल्यामुळे साधारणपणे उच्च दाबाची परिस्थिती निर्माण होते आणि त्यामुळे स्थानिक अशा स्वरूपाचे कोरडे वारे वाढण्याची शक्यता असते. त्यामुळं अशी थोडी परिस्थिती होऊ शकते, परंतु अ, फार घातक अशा प्रकारचे किंवा चक्रीय अशा प्रकारचे वारे यातून निर्माण होतील असं नाही. त्यामुळे फार घाबरण्यासारखी परिस्थिती शेतकऱ्यांसाठी नाही आहे. वाऱ्यांचा वेग थोडा 10 तारखेनंतर वाढू शकतो. कारण चक्रीय वारे जे अँटी सर्क्युलेशनचे आहेत ते बंगालच्या उपसागरातून पुन्हा महाराष्ट्राकडे फिरू शकतात. त्यामुळं थोडे वाऱ्यांची गती आपण 11 तारखेला वाढताना बघतो काही भागामध्ये. परंतु फार परिस्थिती विचित्र असेल असं नाही. चंद्रपूर आणि पुणे या ठिकाणी 34° तापमान दुपारचं होतं आहे. त्यामुळे हवामानात मोठा बदल आपल्याला जाणवायला सुरू होणार आहे. आणि अशा काळात म्हणजे साधारणपणे फेब्रुवारीचा उत्तरार्ध आणि मार्च यामधील WD हे मध्य भारताकडे कमी येतात. ते अति उत्तरेकडील भागातच असतात. परंतु त्याचं प्रमाण वाढणं आवश्यक आहे. अन्यथा दुष्काळी परिस्थिती उत्तर भारतात निर्माण होऊ शकते. आपण बघतो की पुणे, चंद्रपूर आणि अमरावती, अकोला या काही भागात 35° तापमान 10 तारखेला दुपारी होईल. आता हे तापमान एवढं वाढत असेल तर हा उन्हाळ्याचा संकेत आहे. WD कमजोर होत आहेत, अति उत्तरेला WD सरकलेले आहेत आणि उष्णतामान वाढणं आता उन्हाळ्याचे संकेत देऊन जाणार आहे. आपण अगदी 7 तारखेपासून 21 तारखेपर्यंत 15 दिवसाचा अंदाज जरी बघितला, महाराष्ट्रामध्ये, दक्षिण भारतामध्ये, पश्चिम भारतामध्ये पाऊस नाही आहे. पाऊस आहे तो अति उत्तरेला आहे आणि काही प्रमाणात पूर्वेला आहे आणि बर्फवृष्टी ज्या ठिकाणी दरवर्षी होते त्याच भागात आहे. त्यामुळे पावसाचं वातावरणाची भीती शेतकऱ्यांना शेतीच्या कामामध्ये अडथळा निर्माण करणार नाही. महाराष्ट्रामध्ये कुठलंही व्यत्यय आणणारं अशा प्रकारचं वातावरण नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बिनधास्तपणे आपल्या शेतीची कामं करावीत. हरभरा त्यानंतर तूर ही काढणीला आलेली पिकं आहेत. शेतकऱ्यांनी ती काढून घ्यावीत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.